ठीक आहे. हां सर. सहला का बोलतात? ती बॅग बोलतात त्याला. बॅग. इथं मी काल बघितलं ते बोलतात लंग्स बोलतात. टेस्ट लंग म्हणजे जे Test lungs. व्हेंटिलेटरचा असतो तो टेस्ट लंग असतो. पण ह्याला 2 लिटरची बॅग 3 लिटरची बॅग असंही बोलतात. तिथे जे काही इन्स्ट्रक्शन्स येतात ते तुम्ही फॉलो करतो. आजच्या डेटला आपण 17 मार्चला हे सगळे हां. घेतले. 17च आहे ना? 17च आहे. ठीक आहे. बॅग करणं आता परत ते कॅल्क्युलेशन करणं. किती वेळा काढलं तुम्ही ते मगाशी परत ते तसं जेवढं सांगणार तसं आपल्याला त्याचं ऐकावं लागेल. मग तो O2 जो हे O2 एअर आहे ती सगळीकडे फिरल्यानंतर काय लीक आहे का नाही ते बघते. सगळं ते चेक करतो. सगळ्या मॉड्यूलमधून फिरते. हो. अच्छा, म्हणून ती टेस्ट आहे. म्हणजे हे का तुम्ही बोलले ह्याच्यातून मग ती पास होते का? हो. पेपर आहे पूर्ण. Vaporizer. आतमधली जेवढी सिस्टम आहे ना ती चेक करते. सर हा पार्ट आतमध्ये असला पाहिजे. असं वर असल्याने तो पार्ट लवकर करावं. खराब होणार लवकर. तेच म्हणून ह्याच्या असं ह्याच्या आतमध्ये असलं तर ठीक आहे. हे बघ. मॉल्समध्ये काल गेलो होतो मी सर. हां, इथंच आपला विवियानामध्ये. त्याच्यासोबत नाही, एकटाच गेलो होतो सर. कोणाबरोबर कशाला. वाजता फ्री झाला? 6 वाजता फ्री. तर बघितलं विवियानामध्ये मूवी बघायला गेलो होतो सर जस्ट. तर अशीच कुठली तरी हॉलिवूडची मूवी बघितली. मला बघायला जायचं होतं कुठली तरी केरला स्टोरी, पण ती तो तेव्हा शो नव्हता. केरला स्टोरी तिकडे लागलं. हां, कारण की मी ठाणा स्टेशनला आहे ना ते टॉकीज आनंद टॉकीज. केरला स्टोरी 2 ना. का मी ह्याच्याकडून ऐकलं होतं यश यादव तो पण बघायला गेला. तुम्ही बोलो मी पण जातो, पण मी ती दुसरी मूवी बघितली. हां, आता इथं बाजूलाच वंदना टॉकीजचं बघितलं का काय केलं त्यांनी. आता हे मला वाटतं ते तोडून नवीन टॉकीज बनण्यापेक्षा ते काय म्हणतात त्याला गोल्ड आपलं प्रभात टॉकीज तर चेंज झालं. प्रभात टॉकीज माहीत असेल ना तुम्हाला? आपलं गोल्ड टॉकीज जातात त्यांना बोलतात, स्टेशनच्या जवळ. गोल्ड टॉकीज चांगले आहेत. हां, मग तसं यांनी काय चेंज नाही केलं. डायरेक्ट ते गाडी वगैरे रेंट वगैरे ना देऊन टाकलं. ते होते सगळे टॉकीज वगैरे होते पहिले.
पुण्यामध्ये जुनी टॉकीज सगळी कोण जात नाही, तर काय बिझनेस होत Multiplex नाही. आले ना आता. मल्टिप्लेक्स मल्टिप्लेक्स आले. मी आता मॉलमध्ये गेलो तिकडं पण व्हॅल्यू कमी झाली आहे. त्या अशी आपलं विवियाना मॉलची पण व्हॅल्यू पण कमी झाली. काय दुसरीकडं कुठला तरी मॉल बनला असेल मोठा तो हे केलं ना, कोणीतरी विकत घेतला ना. विवियानला लेकशोअर नाव ठेवलं त्याचं. कोणीतरी टेक ओव्हर केलं त्याला. हे झालं की मग ते व्हेंटिलेट करू आणि निघू. त्यांना मशीन हँडओव्हर करू. हे जरा साईडला ठेवलं पडेल आपल्या. कसं आहे, नारळ पाणी बनवतं ना? हां चांगलं. चाय पिला तर गरम होतं म्हणून बनवतो. आता हीट उष्णता खूपच वाढली आहे. हा? उष्णता खूपच जास्त हीट आहे हीट. अजून मार्च मे एप्रिल जायचं आपलं अजून 40. इथं 40 येत नाही म्हणा. त्या दिवशी होता घाटकोपरला मी गेलो होतो तेव्हा तिकडे शो करत होते ते 41 वगैरे. आपण समुद्राच्या बाजूला राहतो. बाष्पीभवनामुळे नाही. किंवा तुम्हाला मी व्हेंटिलेशन हो हो हो, आराम. हे ॲक्च्युली हे मशीनवाल्यांनीच केलं पाहिजे. ते तिथे आणून ठेवलं आहे ना. नाही, त्यांचं कसं असतं, त्याचं काम असतं विकायचं. मग त्याच्या पुढच्या जबाबदारी आमची असते. इन्स्टॉल आम्ही सर्व्हिस इंजिनियर, मग ते आम्हाला हे करणार, ऑर्डर सोडणार की ते मशीन डिलिव्हर झालं जाऊन इन्स्टॉल करा. हे काय, हे कसलं आहे ते? इथे काय लावायचं? हे असं सर फ्युचर पर्पजसाठी येते, म्हणजे अपग्रेड वगैरे काय कम्प्युटरला लावायचं आहे ना. ते नाही यूजमध्ये नाही येत आहे, पण त्यांनी असं काही अपग्रेड वगैरे असतील ना तर त्यासाठी तो फक्त स्लॉट ठेवलेला आहे एक्स्ट्राचा. ECG काय टीव्ही विव्हीला वगैरे लावायचं नाही. ECGला लावायचं कनेक्टर तरी टी व्हीचंच नाही वाटत. टी व्ही ECG आहे का? आधीच मला तर ECG तर तसं कनेक्शन येतच आहे ना. ECG मॉनिटरला तर नसेल. तुम्ही जर टी व्हीचं बोलताय ना त्याचं पण कुठेतरी असं वाटतं कारण हे टीव्ही वगैरे तर नाही आहे सर. ते काय अपग्रेड वगैरे करायचं असेल ना त्याच्यासाठी तो स्लॉट असतो. हे काय आहे? हेच आहे का? आर्थिक मितीच आहे काय? हे म्हणा. यावेळी आपल्याला हे काढायला नाही सांगितलं जास्त. हे मी बघितलं होतं यश यादववर. अशी मशीन, अशी टाईपची मशीन. त्याचा फोटो घ्या.